एंजल पॅथॉलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा विश्वासू साथी। रक्त, लघवी आणि थुंकी तपासणी योग्य दरात योग्य वेळेत। हेमेटोलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, सेरोलॉजी, सायटोलॉजी, हार्मोन्स लेवल, क्लिनिकल पॅथॉलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली। आमच्या विशेष सुविधा 24 तास लॅब खुली, घरी येऊन तपासणीची सुविधा, स्वच्छ आणि सुसज्ज लॅब, अचूक निकाल, परवडणारे दर आणि गोरगरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता पहिला मजला, स्टार प्लाझा बिल्डिंग, सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ, शिळफाटा, खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। संपर्क प्रदीप प्रकाश साळुंके 9665188207। एंजल पॅथॉलॉजी अँड लॅबोरेटरी, तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी। खालापूर तालुक्यातील जांभिवली गावात सोमवारी पहाटे विद्युत प्रवाह सुरू असलेली तार अंगावर पडून एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झालाय। जुनाट आणि जीर्ण झालेल्या विद्युत तारा वेळोवेळी तुटत असून याबाबत वारंवार तक्रारी करून देखील वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। जांभिवली गावातील सुलोचना दत्तात्रय गावडे वय वर्ष 63 या पहाटे घराच्या मागील बाजूस असलेल्या प्रसाधन गृहाकडे जात असताना अचानक तुटलेली वीज वाहिनी त्यांच्या अंगावर कोसळली। विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। हा प्रकार घरातील नातवाने आणि शेजाऱ्यांनी पाहताच त्यांनी आरडाओरड केली। त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोलावून वीज पुरवठा खंडित केला। सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, चौक प्रभारी विशाल पवार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी सुंदरे तसेच उपकार्यकारी अभियंता महादेव मुंडे, सहाय्यक वीज अभियंता योगेश देसाई यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। मृतदेह ग्रामीण रुग्णालय चौक येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या मृत्यूबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट असून वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। मृताच्या कुटुंबाला योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। विशेष म्हणजे 2 खांबांमधील विद्युत वाहिन्यांना 8-8 जोड देण्यात आले आहेत, त्यामुळे या तार आणखी कमजोर झाल्या आहेत। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत यापूर्वीही नागरिकांनी आंदोलन केले होते। अगदी 5 दिवसांपूर्वी आमदार महेश बालदी यांनी देखील चौक येथे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांची बैठक घेऊन परिस्थिती सुधारण्याचे आदेश दिले होते। मात्र प्रत्यक्षात सुधारणा न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना पसरली आहे। आगामी गणेशोत्सव काळात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी तातडीने दुरुस्तीचे काम करून नागरिकांना सुरक्षित वीज पुरवठा द्यावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे। सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट, जांभिवली, खालापूर।